नाही स्कोर हे लोक याच्यावर करतात. हॅलो शरद दा, आपला स्कोर कोण लिहित आहे? विकास, तुम्ही स्कोर लिहायची जबाबदारी घ्यावी. वही पेन मागे ठेवलेला आहे. लवकरात लवकर मॅच चालू करावी विनंती आहे. गेटवरती जे पण उभे आहे त्यांनी आतमध्ये या आणि गेट बंद करा. मॅचच्या मध्ये कोणी येणार नाही. मारूफ, पीछे हो जाओ थोड़ा. आणि जे राईट साईडला उभे आहेत, मॅगी थोडं आतमध्ये उभा राहा तुम्ही लोक पण सगळे. आणि या ठिकाणी पहिल्या मॅचला प्रारंभ होत आहे. या ठिकाणी फलंदाजी करायला यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब आयोजित यंग इंडियन प्रीमियर लीग पहिला चेंडू, पहिला गोलंदाज कृष्णा नाडासन द लेजेंड. ते पहिला चेंडू करतील स्वामी 11 चे बॅट्समॅन अनु द डॉन. अनु फेस करतील कृष्णाला. कृष्णा पहिला चेंडू घेत येत आहे आपल्या टीमसाठी आणि उत्कृष्ट असा एक रन होऊ शकला असता, पण निर्धाव चेंडू, डॉट बॉल, एक बॉल 0 रन. बहुत ही बेहतरीन शुरुआत यहाँ पर कृष्णा के लिए. ऑब्जेक्शन लेते हुए हमारे हेड एम्पायर पंकज और थर्ड एम्पायर किरण, और यहाँ पे टैप करते हुए बैट्समैन का कॉल, रुक रुक रुक, अरे बाबा रुक. सुपर किंग्स के प्लेयर शॉट होने के बाद कृष्णा का मनोबल काफी ऊंचा. उन्होंने 2 बॉल डॉट निकलते हुए यहाँ पे अच्छी शुरुआत. और ये हनुमान, इसलिए कहते हैं कृष्णा नाडासन द लेजेंड. हनुमान चालीसा कल जाते हुए, कल सैटरडे को हनुमान मंदिर गए थे. उन्होंने सोचा आज सबको लेग ब्रेक करके सबका आउट करेंगे, और ये डॉन आउट होते हुए यहाँ पर. और आप YouTube में एक्शन रिप्ले देख सकते हो ये आउट का. बेहतरीन बेहतरीन नजारा. और यहाँ पर लागला की 4 आहे, लागला की 4 आहे. यंग इंडियनचे ओपनर बल्लेबाज 1999 पासून टीमला सांभाळून येत आहेत. याच्याने मला आठवण आली की 99ला यंग इंडियन हे टीमचं नामकरण झालेला. 99ला ही टीम स्थापन झालेली. 2024 डिसेंबरला 25 वर्ष यंग इंडियन स्पोर्ट्स क्लबला झालेत. आणि उत्कृष्ट चेंडू, अंपायरचा इशारा, 1 डिक्लेअर. 22 द्वारा 1 डिक्लेअर. लेग अंपायर, लेग बाईज, ओव्हर थ्रो सगळं आहे. 1 रनची सुरुवात. कृष्णा 4th बॉल घेऊन येत आहे आपल्या टीमसाठी. बघू आणि सिंगल घ्यायचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. रन झाला असता पण ॲग्नलचा कॉन्फिडन्स जरा लो होता इथं, आणि कृष्णाचा कॉन्फिडन्स टिक्का लावून हाय होता. काल ते हनुमान मंदिरमध्ये आणि बॉल चेक होतो इथं. 5 बॉल झाले, 1 रन. पहिले 3 बॉल डॉन खेळले अनु, आणि तुम्ही 2 बॉल खेळले, तसे 5 बॉल झालेत. स्वामी 11चे प्लेयरला रिक्वेस्ट करतो की आतमध्ये धाव आहे, तुम्ही लोक बाहेर येत आहेत, तिथं धावून रन आहेत. आणि वाईट बॉल. आणि आमचे मीडिया पार्टनर अदनान, प्रणव, राहुल हे इथं
अवेलेबल आहेत. त्यांनी खूपच मेहनत घेतली आहे डिजिटल मीडिया हँडल करायला, प्रमोट करायला YPLला. आणि ओ याला बोलतात एक्सपिरियन्स. लास्ट मोमेंटला बॉल. शिडीवरचे प्लेयर संकेत देवकुळे. अंपायरचा इशारा. अंपायरचा इशारा. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. वंडी होती की नाही ही बॉल? वंडी नव्हती किरण. ओव्हरची समाप्ती. स्कोर 3 रन. रोहन अवघडे, मी रिक्वेस्ट करतो तुमच्या प्लेअरला आतमध्ये घ्या किंवा बाउंड्रीच्या बाहेर घ्या. हे यूट्यूब लाईव्ह मॅच आहे. रिक्वेस्ट करतो सगळ्यांना आतमध्ये जावा. अन्नू तुम्ही पण बाहेर आहेत, सगळ्यांना आतमध्ये घ्या. वैष्णव सवने प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्ही आतमध्ये जावा, तिथं रन धावू नये. येलो टी शर्ट मध्ये लहान पोरगा आहे त्यालाही आतमध्ये घ्या. लेफ्ट हँड बॅट्समॅन आणि बालकृष्णचे एकदम लेजेंड प्लेयर इरफान, त्यांनी क्रिकेटमध्ये कमबॅक केला. त्यांना फक्त खेळायचा होता ही टुर्नामेंट. YPLचा महत्त्व काय, यंग इंडियन प्रीमियर लीगचा महत्त्व काय, त्यांना हे सामने खेळायचे होते. ते सुद्धा दाखल झाले आहेत. 95चे लेजेंड बॉलर आणि बॅट्समॅन ऑलराऊंडर इरफान सेकंड ओव्हर घेऊन येतं आपल्या टीमसाठी, सुपर किंगसाठी. आणि अंपायरचा इशारा. वाईट बॉल. धावसंख्यामध्ये वाढ. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 4. ॲग्नल फेमस आहे यासाठी, वाईड बॉल घेण्यासाठी. वाईडचे महारथी हासिल केले त्यांनी. हार्दिक सुद्धा एक ऑप्शन होता त्यांना बॉलिंगमध्ये. ओहो, याला बोलतात एक्सपिरियन्स. आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या द्वारात तंबाखू खाऊन. आणि स्टम्पच्या मागे लेजेंड नितीन, आणि सिंगल काढण्यामध्ये सक्षम, आणि रनआउट होऊ शकला असता. रनआउटचा चान्स होता. हो, इथं सुसाईड झालं असतं. अंपायर किती रन आहेत आता? 1 रन. अंपायर बघा ब्लॉक होई नये. इथं खूप मोठा गडी बाद झाला असता. ते पण रॉबिन काही करू शकतो आपल्या टीमसाठी जोपर्यंत रॉबिन मैदानामध्ये आहे. अंपायरचा इशारा. डॉट बॉल. दिस इज एक्सपिरियन्स. इरफान शेख ऑन फायर. 2 बॉल डॉट काढले या ओव्हरमध्ये. 1 वाईट बॉल टाकलाय. खूपच चांगला गोलंदाजी. ओहो, बेहतरीन गेंदबाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण रोमी भवार. रोमी ऑन फायर. बॉलिंगच्या हिसाबाने त्यांनी फिल्डिंग सुद्धा लावली आहे. स्कोर सांगा. 5 झाले. 5 बॉल. विकास 4 बॉल 5 रन. 5वा गेंद. ओहो, व्हॉट अ बॉल. टॅप मारायचा प्रयत्न केलेला, पण एक्सपिरियन्स इरफान. याला म्हणतात एक्सपिरियन्स. दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू. बघू रॉबिन कमबॅक करताय की नाही आपल्या टीमसाठी. फिल्डिंग मध्ये बदलाव. कृष्णा नाडासन द कॅप्टन. आप्या द कॅप्टन. डेलिब्रेट. खूपच चांगली सुरुवात सुपर किंगसाठी. प्लेयर शॉट असतानाही त्यांनी 2 ओव्हरमध्ये मात्र 5 रन खर्च करून टीमला एक चांगल्या पोझिशन मध्ये आणलंय. इरफान स्वतः बॉलिंग टाकून स्वतःला टाळ्या वाजवत. इथं इरफान आपल्या बॉलिंग परफॉर्मन्स मध्ये खुश. 1 वाईट दिलाय, पण
खूपच चांगलं क्षेत्र गोलंदाजी. आणि आता टुर्नामेंटचा नियम आहे 3 फ्रेश बॉलर, नाहीतर आता कृष्णाने स्वतः बॉलिंग टाकली असती. तीन कंपल्सरी फ्रेश बॉलर आहे, हे YPLचा नियम आहे. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत, तिसरा गोलंदाज हार्दिक. बघू आपल्या टीमसाठी काय करतायत. आणि ओव्हरआर्म बॉल टाकताना अंपायरचा इशारा, वाईट 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 बॉल. चेंडू जरा सरकला होता हातातून आणि डायरेक्ट गेला कर्जत कसारा. नोला फ्रीट नाहीये, नोला फ्रीट नाहीये, आपला नियम आहे. बॅट्समॅनने ऑब्जेक्शन घेता, हेड एम्पायर पंकजनी त्यांना ऑब्जेक्शन सांगता. ओव्हरची पहिली चेंडू परत एकदा स्लो टाकताना आणि वन टॅप प्रयत्न केलाय. ॲग्नल काही खास करत नाही आपल्या टीमसाठी, फक्त वाईटसाठी खेळत होते आणि ते आता बाद झाले आहेत. बघू तिसरा प्लेयर रोहन द कॅप्टन स्वतः ग्राउंडमध्ये येतात. बघू आपल्या टीमसाठी काय करतायत. फू फू फू. रोहनला हलक्यामध्ये घेण्याचा चूक करू नये, त्याने दाखवून दिलंय पास्टमध्ये तो काय करू शकतो. बॅटिंगनी सिंगलमध्ये तो महारथी हासिल केली आहे त्यांनी. तो टीमसाठी खेळणारा एक महत्त्वाचा बॅट्समॅन आहे. आत्ताचा गडी खूप महत्त्वाचा असणार आहे. रॉबिनला साथ देण्याची गरज आहे. रॉबिनची पण सुद्धा बॅट तेवढी लागत नाही जेवढी लागायला पाहिजे. बघू टीमसाठी काय करताय रोहन, आपल्या टीमसाठी काय करताय हार्दिकने प्लेन बॉलिंग टाकताना वन टॅप, हे पाहिजे होतं यांना. पहिल्या बॉलला स्ट्राईक रोटेट करता रोहन, हे याची स्वामी 11ला खूप गरज होती, ते रोहन स्वतः करता येतं. आता बघू रॉबिन, रवी भागानगरे उर्फ रॉबिन आपल्या टीमसाठी काय करतात आहे. लवकर खेळावे, आपल्याला टाइमचा वेळाचा बंधन आहे, लवकरात लवकर चालू करावं. नो बॉलचा इशारा आणि 2 रन इथे. 2 रनाचा ऍक्शन रिप्ले असणार आहे इथं. नो प्लस नाही असणार आहे, फक्त 2 रन भेटतील. 2 नो प्लस नाही आहे, स्कोररनी नोंद घ्या याची. फक्त 2 रन भेटतील, बॉल काउंट नाही होणार आहे. रॉबिन टॅप मारता परत एकदा. अंपायरचा इशारा 2 रनाचे 2 शॉट. टीमला कमबॅक. रोहन स्ट्राईक मध्ये येता पहिला बॉल डिरेक्टली 1 रन काढून रॉबिनला स्ट्राईक देऊन रॉबिनने 2 लागोपाठ 2-2चे फटके मारले आणि टीमची धावसंख्या मध्ये वाढ. विकास टोटल स्कोर 9 रन. बॉल 1 बॉल झाले असतील, 11 रन झालेत. बॉल 3 बॉल 11 रन. 4 बॉल 11 रन. सॉरी, थांबा तुम्ही थांबा, आम्ही बघतोय तुम्ही थांबा. रॉबिन तुम्ही थांबा, आम्ही बघतोय तुम्ही जावा. 3 बॉल झालेत, 3 बॉल 11. 1 बॉल ॲग्नल खेळला, 1 बॉल रोहन खेळला आणि 1 बॉल रॉबिन स्वतः खेळला. 3 बॉल. आणि जरा बॉदरेशन सुपर किंग्स मध्ये रॉबिनची बॅट लागायला लागले. परत एकदा नो बॉल आणि 4 जाऊ शकला असता. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. अंपायरचा इशारा नो 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 बॉल. बारा रन. चौका होऊ शकला असता. अंपायर आउट. रॉबिन पवेलियन मध्ये परत जाताना. स्वामी 11 तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे, नाही तर 2 रनाची पेनल्टी देण्यात जाईल. आतमध्ये जावा, पेनल्टी आहे 2 रन. तुम्हाला रूल ऑलरेडी सांगितलेला. जर हेड एम्पायरनी सांगितलं की तुम्हाला पेनल्टी भेटेल तर पेनल्टी भेटेल. वॉर्निंग आहे, पेनल्टी भेटेल तुम्हाला. रॉबिन तुमच्या टीमला सांगा पेनल्टी आहे, हे रूल मध्ये नोंद केलेले आहे. त्याचं नाव काय रे? खरात भाऊ. ओ खरात भाऊ, खरात चला आतमध्ये घरात. अंपायरचा इशारा वाईट बॉल. पांढरा चेंडू.
अंपायरचा इशारा नो बॉल. नो बॉल. एक व्हाईट बॉल आणि एक नो बॉल. धाव संख्यामध्ये वाढ. स्कोर वाढतंय. स्कोर 13 रन. कॅप्टन इनिंग्स याला बोलतात. कॅप्टन इनिंग्स. 2 बॉल मध्ये 5 रन बनवले रोहननी. स्कोर वाढलाय 14. 11 नंतर तुम्ही आउट झाले. रनआउट झाले. हे तुम्ही कशाला येताय. बाकीचे कशाला येत आहेत. अरे भाई तुम्हाला नियम नाही सांगितले का. वन टू गो. आणि बेहतरीन स्टंपिंग नितीन अवघडे द्वारा. 3 ओव्हरची समाप्ती. स्कोर 15. अगली गेंद लेकर आते हुए कृष्णा नाडासन यहाँ पर देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं. पहले ओवर में कम रन था. दूसरे रन में भी कम रन था. 2 ओवर 16 रन थे. तीसरे ओवर में कमबॅक करते हुए स्वामी 11. अंपायर जल्दी से जल्दी मैच चालू करे. वेळेचा बंधन आहे. डॉट बॉल. दूसरा गेंद कृष्णा लेकर आते हुए अपनी टीम के लिए. फील्डिंग में थोड़ा बदलाव. रोहन बैटिंग करते हुए ऑब्जेक्शन लिया है बैट्समैन ने. कृष्णा दूसरा गेंद लेते आते हुए अपने टीम के लिए. रैपिड सैडम का ऑब्जेक्शन. और ये यहाँ पर क्लीन बोल्ड. इसका एक्शन रिप्ले आपको स्क्रीन में जरूर दिखता होगा. क्लीन बोल्ड. 4th बैट्समैन 4th डाउन. मैगी बैटिंग करने आते हुए यहाँ पर. देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं. 15 रन हो चुके हैं यहाँ पर. पंकज अंपायर स्टार्ट कीजिए. ये ओवर की समाप्ति के बाद सेकेंड मैच का टॉस होगा. डोमिनेटर्स वर्सेस बप्पा राजा. वन डिक्लेयर. बप्पा राजा के कैप्टन मंच पर आ जाइए. बप्पा राजा. बप्पा राजा. ओह 4 रन. रोहन तुमको लास्ट वार्निंग है रोहन. इसके बाद अगर आप अंदर आए और अंपायर ने कॉल दिया तो आपको डायरेक्टली -2 मिलेगा. ये संडे आप इसकी नोंद लीजिए. ये लास्ट वॉर्निंग है. अंपायर्स किरण आणि पंकज जर कोणी एक्स्ट्रा प्लेयर स्वामी 11 चे आले तर तुमचा कॉल आहे. तुम्ही -2 देऊ शकता. तुमचा कॉल आहे.
लास्ट वॉर्निंग बप्पा राजा. परत एकदा शॉट. डायरेक्ट आउटचा. ओव्हर. हॅलो. पुढील दोन संघांनी टॉससाठी स्टेज जवळ यायचं आहे. डॉमिनेटर संघाचा कर्णधार आणि बाप्पा राजा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेज जवळ यायचं आहे टॉससाठी.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. स्कोर अति स्कोर 4 रन 5 बॉल 4 रन 5 बॉल 4 रन. इथं आतिश स्कोरिंग करतायत. कृष्ण नाडसन द लेजेंड बॅटिंगला, त्यांना बॉलिंग करतील दुसरे लेजेंड रॉबिन. आणि रॉबिनची ॲक्शन बॉलिंग करताना एक वेगळीच आहे, वेगळी शैलीचे बॉलर आहे ते. बघू आपल्या टीमसाठी काय करतात. बलाढ्य संघ स्वामी 11 तेवढाच चांगला स्कोर. आणि बाप्पा राजाचे बॉलर आले आहेत तिथं निरंजन शेट्टी. ओव्हरची समाप्ती. आता आम्ही कॅप्टन तेजस डॉमिनेटरचे कॅप्टन यांना बोलवणार आणि मामा हे टॉसला येतील आणि बाप्पा राजाचे कॅप्टन अभि ते टॉस करतील. आता टॉस फॉर द सेकंड मॅच द डॉमिनेटर वर्सेस बाप्पा राजा. आणि बाप्पा राजाचे ओनर बाहेरून माझे प्रिय मित्र बंटी हात दाखवताय मला. बंटी ग्राउंडच्या बाहेरून. आणि द टॉस फॉर द बाप्पा राजा अँड द डॉमिनेटर्स. हु विल कॉल? कोण कॉल करते? तेजस विल कॉल. द डॉमिनेटर्स विल कॉल. द कॉल इज फॉर टेल्स अँड इट इज टेल्स. 5 मिनिटाचा वेळ घ्या आणि आम्हाला सांगा. 5च मिनिटं, त्याच्या एवढी नाही, जास्त नाही घेऊ शकत तुम्ही. मैच पे बढ़ते हुए हमें दूसरी ओवर डॉन और अंपायर का इशारा. भले वाइड रहेगा तो भी स्टंपिंग आउट है, तो उसका कोई मतलब नहीं है. यहां पर आउट है. डॉट बॉल और विकेट. बेहतरीन गेंदबाजी. अति स्कोर 4 रन. बॉल 1 बॉल 1 ओव्हर 1 बॉल 4 रन आणि विकेट. एकच विकेट. सलामीची जोडी तुटली आहे. तर भावेश आणि गणेश उर्फ छोट्या सध्याच्या घडीला घाटकोपर मध्ये खूपच नावाजलेला नाव गणेश. सर्कल मध्ये चांगला खेळणारा व्यक्तिमत्व गणेश. बघू आपल्या टीमसाठी. बट हा फॉर्मॅट जरा वेगळा आहे, जरा बंधक आहे. इथं जरा बांधले गेले आहे बॅट्समॅनला. पण बघू गण्या आपल्या टीमसाठी काय करताय. गणू वेळ न घालवता लवकरात लवकर मॅच चालू करावा. 1 ओव्हर 1 बॉल 4 रन आणि स्टेपिंग करते हुए आणि अंपायरचा इशारा. वाईट बॉल. अंपायरची वाद न घालता बाहेरचे अंपायर आहेत. खूपच एक्सपिरियन्स असणारे अंपायर आपले पंकज आणि नॉन किरण लेग अंपायर किरण. वाईट बॉल वाईट बनवला आहे, फुटवर्क करून वाईट बनवला आहे आणि हे टॅप मारला आणि 4 रन. तुम्ही बघू शकता हा शॉट ऍक्शन रिप्ले मध्ये कसा मारला आहे. 4 रन आणि अंपायरचा इशारा नो बॉल.
सायडमचा नो दिला आहे. चाणक्य पंच किरण रेगू, याला म्हणतात अंपायरिंग, याला म्हणतात डिसिप्लिन. खूपच छान डिसिजन आणि याला एकच बॉल या ओव्हरचा आणि स्कोर वाढताय 9 रन. एक बॉल 9 रन. चुकी असेल तर लवकरात लवकर दुरुस्ती करावे आतिश. हा सुंदर असा 1 रन 1 डिक्लेअर स्वरूपमध्ये 1 रन वाढता येतं. खरंच एक बोलावं लागेल, सुपर किंग्सचे प्लेयर बॅट्समॅन ते जराशाही आतमध्ये येत नाही, ते त्यांच्या जागेवर आहेत. खूपच डिसिप्लिन टीम, त्यांनी सगळे गेटचे बाहेर आहेत. अभिनंदन. स्वामी 11ची हेच अनुरोध आहे, पुढच्या मॅचला तुम्ही असंच डिसिप्लिन पाळावं, नाहीतर तुम्हाला माहिती आहे दंड, अंपायर दंडित करतील. इथं अंपायरचा कॉल, प्रेशर नका घालू. डॉट बॉल तर नक्कीच आहे. डिसिजन आता पण पेंडिंग आहेत. नॉट आउट. गण्या ज्यांनी चौका मारला ते जरा धोक्यामध्ये होते. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, विकेट किपिंग करता. स्कोर झालाय 10 रन. रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू फक्त अंपायरला आहे. याची नोंद घ्यावी, रिव्ह्यू फक्त अंपायरला आहे. फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीमला नाही. त्यांना जर वाटला ॲक्शनचा तर ते घेऊ शकतात. आणि खूपच चांगला शॉट. झाडाला आउट बाहेर आउट आहे. अंपायरचा इशारा आउट. खूपच चांगला डिसिजन. बाउंड्री मध्ये सगळे म्हणत होते हे आउट आहे आणि त्यांनी सुद्धा देखील तेच त्याची नोंद घेतली आणि आउट दिलाय. अंपायरची वाद नका घालू. झाडाला आउट आहे, कट्ट्याला आउट नाहीये. कट्ट्याला आउट नाहीये, झाडाला आउट आहे. आणि आम्ही आत्ताच रिव्ह्यू पाहिलाय, त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट झाडाला लागलाय. याची नोंद घ्यावी. आम्ही रिव्ह्यू बघितला आता आणि त्याला झाडाला लागलाय. द स्टार यार कलाकार अप्या मैदान में मौजूद. देखते हैं अपनी टीम के लिए क्या करते. 99 से यंग इंडियन का मिडिल ऑर्डर संभालते हुए अप्या अब खुद अपनी टीम के लिए क्या करते देखते हैं. फुटवर्क के महाराज सिंगल लेते हुए और ये बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स. कृष्णा और अप्या की जोड़ी. देखते हैं अपनी टीम को ये बड़ा स्कोर कंपल्सरी चेस है. याची नोंद घ्या. 1 टू गो. 11 रन 2 विकेट. 1 टू गो, 11 रन 2 विकेट. देखते ये जोड़ी, यंग इंडियन की जोड़ी क्या करते अपने टीम के लिए. बहुत ही बड़ा नाम. नो, इम्पॉर्टंट विकेट होता. काय ॲग्नेलनी हे मोठी चूक केली आहे का, काय हे विकेट भारी पडणार आहे का, बघू. उरलेल्या 2 ओव्हर मध्ये हे काय साबित करतायत. टार्गेट क्या टार्गेट. 25 रनचा मोठा बलाढ्य स्कोर. 2 ओव्हर 11 रन. आयुष बॉलिंगला येत आहेत, त्यांना फेस करणार अप्या. मोठे मोठे टार्गेट चेस करण्यामध्ये अप्याचा खूपच मोठा एक्सपिरियन्स आहे. बघू आपल्या टीमसाठी ते काय करतात. नॉन स्ट्राईकला आहे कृष्णा नाडासन, स्ट्राईकला आहे अप्या. ही जोडी जर तुटली तर हे स्कोर अचीव करणं अशक्य आहे. डॉमिनेटर्स टॉस विन होऊन काय निर्णय घेत आहे कळावं. तेजस आणि ओनर आले आहेत बप्पा राजा डॉमिनेटर्सचे. अंपायरचा इशारा. डॉट बॉल.
ओ हो, दोघांना जीवनदान, कृष्णाला एक आणि आप्याला एक. मी तुम्हाला नक्कीच सांगतो प्रेक्षकांनो, हा विकेट यांना नक्कीच भारी पडणार आहे. महत्त्वाची विकेट होती. ॲग्नलनी 2 महत्त्वाचे विकेट सोडले आहेत. आता मात्र या मैदानात काहीतरी घडू शकतो. आता बघू आपण काय करताय. रॉबिन स्वतः चौकाला उभा आहे. त्यांना माहिती आहे एक चौका काय करू शकतात. आयुष बॉलिंगला. परत एकदा यावेळी ॲग्नलनी काय चूक नाही केली आहे. वाईड बॉल होता, आपण स्टंपिंग घेतला आहे. खूपच चांगला फसवला गेला आहे आपल्याला. हॅलो, चालू असलेला सामना इसके बाद का जो राउंड स्टार्ट होने वाला है, बापा राजा विशेष डोमिनेटर उर्फ रूबन पांडू. अभी भी मैच का रोमांच और भी बढ़ गया है. एक विकेट. मॅच खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता येणारी मॅच, दुसरी मॅच बाप्पा राजा वर्सेस डॉमिनेटर. कंपल्सरी चेसिंग आहे. बरोबर ना भाई, मला सांगा इकडे बोलतो. आयुष, ओ खूप चांगला चेंडू आयुष द्वारा. खूप चांगला शॉट क्षेत्ररक्षण इरफान भाई यांच्याकडून. पाच चेंडू झालेले. आयुष, डॉमिनेटर हे टॉस विन झालेत आणि त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. ओ, डॉमिनेटरचे कॅप्टन रुबॉन पॉल. अरे थोडा डाऊटफुल आहे. आणि इथं देखील बाप्पारायाचे प्लेयर पण ऍक्टिव्ह दिसत आहेत. दारू पिओ झाड भर, दारू पिओ झाड भर, ए आगे मिट्टी करो रात भर. इमरान, आता स्कोर काय, कसं, कुठे आहे स्कोर बोर्ड? आतिश भाऊ, आतिश भाऊ स्कोर 14. 6 बॉलमध्ये 11 धावा. कंपल्सरी चेज आहे. वन डिक्लेअर. याची नोंद घ्यावी. टोटल स्कोर डिवायडेड बाय टोटल बॉल फेज, याच्याने रन रेट काढला जाईल. त्याच्या हिशोबाने टॉप 3 टीम जाणार. सर्वात टॉप असणारी टीम फायनल खेळणार आणि सेकंड आणि थर्ड सेमीफायनल खेळणार. याची नोंद सगळ्या ओनर्सनी आणि कॅप्टन्सनी घ्यावी. ओ, वाईट बॉल. नऊ रन. 5 बॉल 9 रन. 5 बॉल 9 रन. रॉबिन आणि कृष्णा. बघू आपल्या टीमसाठी काय करतात. रॉबिन, ओहो हो, एज जरूर लागला. डॉट बॉल आहे की नाही? डॉट बॉल. डॉट बॉल. समीकरण जरा बदललं आहे. आता समीकरण आहे 4 बॉल 9 रन. 2 मोठे हिट आणि
याच्यामध्ये बदलाव होऊ शकतात. मागे असलेले प्रेक्षक त्यांना सांगू, जर तुम्ही इच्छुक आहे आतमध्ये येण्यासाठी तर आतमध्ये यायला राईट साईडमधून जागा आहे, तुम्ही आतमध्ये या आणि डायरेक्ट तुम्ही चौक्यामध्ये येऊ शकता. मैदानातून कोणी येऊ नका. याच्यानंतरची मार्ग बनवला. याच्यानंतरचा होणारा सामना द डॉमिनेटर्स वर्सेस बाप्पा राजा. डॉमिनेटर्सनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. याच्यानंतर अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. खूपच चांगला निर्णय, खूपच चांगला. मोहित तुम्हालाही सुद्धा रिक्वेस्ट करतो, चालू मॅच मध्ये युट्यूब लाईव्ह मध्ये आतमध्ये नका येऊ, आपल्याला मार्ग बनवलेला आहे. कृष्णा नाडासन आणि वन टॅप. हो 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 हो, हा 4 धाव होऊ शकला असता पण डॉट केला आहे. नितीन अवघडे यांना सांगेल गेटमध्ये जे बसलेत त्यांना फक्त जरा पाय वरती घ्यायला. नितीन अवघडे, भावेश जगताप, लहान पोरांचे पाय जरा गेटच्या बाहेर घ्यायला लावा प्लीज. इरफान, बालकृष्णाचे खूपच नावाजलेले बॅट्समॅन, चौक्या कार्पेट मारण्यामध्ये त्याचं नाव. 1995 मध्ये खूपच कार्पेट मारले. डबल बॉक्सचे मोठे बॅट्समॅन. बघू आपल्या टीमसाठी काय करताय. ओहो हो हो, प्रयत्न जरूर केला होता पण मी जसं सांगतो हा ग्राउंड जरा वेगळा आहे, तिथं बॅट्समॅन जरा बांधलेले आहेत. 24-25चा स्कोर हा खूपच बलाढ्य स्कोर मानला जातो हा मैदानामध्ये. स्वामी 11चा मनोबल तारे 7व्या आसमानमध्ये आहेत. मोठे मोठे नाव नसले तरी त्यांचा अनुभव आणि त्यांचा विश्वास स्वतःच्या टीमवर खूपच मोठा. ओ हो, खूपच बांधून ठेवलाय कृष्णाला रॉबिनने. आता समीकरण बदलतोय. 1 बॉल 5 रन. स्कोररला नोंद घ्यावी, लास्ट बॉलचा सुद्धा रन मोजावं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी 11चे कप्तान रोहन काफी खुश. मोठा नाव नसला पेपरमध्ये तरी त्यांचा मनोबल मोठा आहे. आणि व्हाईट बॉल. हा रन रेटला महागात पडू शकतो नंतरच्या समीकरण मध्ये. क्वालिफायर्स मॅच आहेत, लीग मॅचेस आहेत, सगळ्या टीम बरोबर खेळणार. आता समीकरण बदलतोय. 1 बॉल 4 रन. बघू कृष्णा नाडासन आपल्या टीमसाठी करू शकतात का हा अशक्य. हा लास्ट बॉलचा 1 रन घ्यावं. स्कोररनी 1 रन घ्यावं. 1 रन आणि बॉल घ्यावं. फायनल नाही जिंकले स्वामी 11. कृपया बाहेर येऊन करा. रॉबिन बाहेर येऊन करा. रॉबिन कृष्णा बाहेर या. डॉमिनेटर्सला आतमध्ये येऊ द्या. डॉमिनेटर्स आतमध्ये यावा. काय हा फोटो